एका तरुणाची त्याच्या मित्राने हत्या केली. आरोपीने दृश्यम चित्रपटातील कथेप्रमाणे डाव आखला होता. त्याने नेमकं काय केलं हे चला जाणून घेऊया. मध्य प्रदेशातील इंदोरच्या खुडेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दृश्यम चित्रपटाप्रमाणे एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह तलावाजवळील खड्ड्यात पुरण्यात आला. घटनेनंतर 15 दिवसांनी पोलिसांनी या हत्याकांडाचा पर्दाफाश करत मुख्य आरोपी रोहित आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या रोहितने पोलिसांना सांगितले की मृत विशालच्या बहिणीशी त्याचे प्रेम संबंध होते. यामुळे विशालने त्याला धमकी दिली होती की जर तो त्याच्या बहिणीच्या जवळ जरी दिसला तर तो त्याला ठार मारेल. रोहितने विशालला मार्गातून हटवण्यासाठी दृश्यम चित्रपटाप्रमाणे हत्येचा कट रचला. चित्रपटात अजय देवगण ज्या पद्धतीने हत्येनंतर मृतदेह लपवतो त्याचप्रमाणे रोहितने विशालला भेटण्यासाठी बोलवले. यावेळी रोहितचा मित्र विक्रमही त्याच्या सोबत होता. विशाल आल्यानंतर रोहित आणि विक्रम यांनी त्याच्याशी भांडण केले. त्यांच्याकडील पिस्तुलाने विशालवर गोळीबार केला. गोळीबारात विशालचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी खुडेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तलावाजवळ खड्डा खणला आणि त्यात विशालचा मृतदेह पुरला. एवढेच नाही तर त्यांनी विशालच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबियांना मेसेज पाठवला की तो काही दिवसांसाठी सावरिया सेटला फिरायला जात आहे. यानंतर त्यांनी तो फोन सावरिया सेटला जाणाऱ्या बसमध्ये ठेवला. विशाल अनेक दिवस घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी खुडेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विशालच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला, परंतु त्याची लोकेशन अनेक ठिकाणी दिसून आली. दरम्यान काही लोकांनी पोलिसांना सांगितले की घटनेच्या दिवशी विशाल रोहितला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतले. कठोरपणे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी रोहित आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. DSP उमाकांत चौधरी यांनी सांगितले की घटनेनंतर 15 दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्ण पर्दाफाश केला. ज्या ठिकाणी आरोपींनी हत्या करून मृतदेह खड्ड्यात पुरला होता तिथून तो बाहेर काढण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टम साठी इंदोरच्या रुग्णालयात पाठवला असून पकडलेल्या आरोपींकडून सखोल चौकशी सुरू आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.